श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च शारदाय
राम 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 सीताराम राम 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 सीताराम राम 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 सीताराम राम 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 सीताराम राम 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 सीताराम राम 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 सीताराम राम 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 सीताराम राम 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 सीताराम राम 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 सीताराम 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 पंढरीनाथ महाराज की जय पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय भारत माता की जय गो माता की जय हर हर महादेव मंगलमूर्ती मोरया शिवपदकमले भृङ्गरे मना शिवपदकमले भृङ्गरे मना शिवपदकमले भृङ्गरे मना शिवपदकमले भृङ्गरे मना नमक चमक अभिषेक करावा नमक चमक अभिषेक करावा निषति साधु संग प्रेमना निषति साधु संग प्रेमना शिवपदकमले भृङ्गरे मना शिवपदकमले
केला. ज्याप्रमाणे आपण म्हणतो की नाटकाची नांदी असते, तशी जणू कीर्तनाची नांदी आम्हा कीर्तनकारांना ज्या शब्दांनी करावी लागते ते म्हणजे असे. आपण या ठिकाणी सर्व महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यासाठी जमलेलो होतो. या ठिकाणी अनेक जणांना आपण सोशल मीडियावर व्हॉट्सअपचे स्टेटस ठेवले, फेसबुकला पाठवलं, काही जणांना सांगितलं सुद्धा. म्हणजे हे आपण काय केलं? आपण कीर्तनाची प्रसिद्धी केली. पण पूर्वीच्या काळी जेव्हा कीर्तनं होत होती तेव्हा कुठे होतं व्हॉट्सअप, फेसबुक? मग लोकांना कसं कळायचं की कीर्तन सुरू झालंय? सर्वात महत्वाचं साधन म्हणजे नामगजर. जेव्हा भगवंताचा नामगजर व्हायचा, भगवंताचं नामस्मरण केलं जायचं, गजर व्हायचा, तेव्हा समजायचं की कीर्तन सुरू झालेलं आहे. पण आजकाल झालंय असं, सोशल मीडिया वाढलाय आणि नामगजर विसरलाय. म्हणजे त्यामध्ये रममाण झाल्यामुळे फक्त स्टेटसला ठेवलं की काम झालं, पण नामाचं काय? त्यामुळे जेव्हा आपण कीर्तनाला या ठिकाणी आलेलो आहोत, भगवंताचं नामसंकीर्तन करणार आहोत, महाशिवरात्रीचा शंभो शिवनारायणाचा उत्सव साजरा करतोय, तेव्हा आपणही उत्साही आहोत का हो? का डोक्यात विचार आहे, चला चला आता कधी कीर्तन संपते आणि कधी मॅच बघतोय, 7 वाजता सुरू होणारे, लवकर एकदाचे कीर्तन संपव, मनामध्ये विचार. पण मुखाने नामस्मरण होणार का? तर कीर्तनाची सुरुवात करताना, त्या शिवशंकराचा आराधना करताना भगवंताचं नामस्मरण सुद्धा नामगजराने करणं हे अपेक्षित. कारण आजकाल सामूहिक उपासना ही सर्वात महत्वाची. बघा, आपल्या सर्वांना माहिती असेल, आपला हिंदू धर्म सोडून इतर धर्मांमध्ये सामूहिक उपासना ही प्रकर्षाने केली जाते. मग आपणच कुठे बरं कमी पडतो? तर या ठिकाणी नामगजर करताना आपण सुद्धा नामगजर तितक्याच ताकदीने केला पाहिजे. मान्य महाशिवरात्रीचा उपास आहे, पण तरी सुद्धा नामगजर तेवढ्याच ताकदीने झाला पाहिजे. पंढरीनाथ महाराज की जय. त्यामुळे म्हणलं ही कीर्तनकारांची नांदी अशी करावी लागते. सांगण्याचं तात्पर्य हे की भगवान शिवशंकरांचं नामगजर, पंढरीनाथाचं नाव हे त्या पद्धतीने सामूहिक गायनामध्ये सुद्धा आपण घेणं आवश्यक आहे. तर आजच्या अभंगामध्ये समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतायत, शिवपद कमली भृंग रे मना, शिवपद कमली भृंग. अहो, आताच दास नवमी होऊन गेली आणि शिवरात्रीचा उत्सवही आहे, म्हणून म्हणलं समर्थ रामदास स्वामींनीच रचलेला अभंग आज पूर्वरंगाला घाला. आणि हे समर्थ कसे हो? तर हे स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा, असं आपल्याला आपल्या शिष्याला सांगणारे, शिवरायांना सांगणारे राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी, ज्यांनी शक्तीची आणि भक्तीची दोघांची सांगड घातली, असे समर्थ रामदास स्वामी. समर्थ रामदास स्वामींचं काय बरं स्वप्न होतं? एक पद्यकार फार छान वर्णन करतात. स्फूर्तीच्या नवथर लहरी उसळती जयाच्या रथई, स्फूर्तीच्या नवथर लहरी उसळती जयाच्या रथई, स्वातंत्र्य सौख्य भोगाया उत्सुकता ज्याच्या ठाणी, स्वातंत्र्य सौख्य भोगाया उत्सुकता ज्याच्या ठाणी, परदास्य बघून देशात जीवास चैतन्या नाही, जो सेवक निज राष्ट्राचा सत्पुत्र हिंदभूमीचा, अवतार मूर्त त्यागाचा, मंत्र ज्ञानानंदाचा, जय जय रघुवीर समर्थ, मंत्र त्यागानंदाचा, जय जय रघुवीर समर्थ. असे समर्थ रामदास स्वामी की ज्यांनी अखंड स्वराज्य व्हावं
हे स्वप्न बघितलं आणि आपल्या शिष्याकडून ते पूर्ण करून घेतलं. ज्या समर्थांनी 13 कोटी रामनामाचा जप केला असे समर्थ आजच्या अभंगात मात्र काय बरं म्हणतात? शिवपद कमली भृंग रे मना, शिवपद कमली भृंग. आजच्या अभंगामध्ये म्हणतात, मना तू काय बरं कर, तर त्या शिव चरणांशी कायम रत राहा. कसा? ज्याप्रमाणे तो भ्रमर, भृंग म्हणजे भ्रमर कोणाच्या ठिकाणी रत असतो? कमळाच्या ठिकाणी रत असतो, कमली भृंग. तसा तू सुद्धा त्या शिवचरणरूपी कमलांशी भृंग होऊन रत राहा. आश्चर्य वाटलं असेल, जे रामभक्त, जे स्वतःला रामदास म्हणतात, असे समर्थ आज शिवशंकरांची स्तुती कशी बरं करतात? तर तो भेद आपल्यासाठी, तो भेद आपण करतो. आम्ही शैव, आम्ही वैष्णव, आम्ही गाणपत्य, आम्ही शाक्त हे संप्रदाय आपण मानतो. पण जे खरे संत आहेत, ज्यांनी आपल्या आराध्याला ओळखले, ते सर्व स्वरूपाच्या ठिकाणी एकच मानतात. अगदी साधं उदाहरण, आपल्या प्रत्येकाच्या नावाच्या बाबत आहे. आपलं शाळेमध्ये नाव वेगळं असतं, प्रिय व्यक्तीकडून म्हणणारं नाव वेगळं असतं, घरचे मानतात नावाने ते नाव वेगळं, मित्रमंडळींमधलं नाव वेगळं. पण सगळ्याला उत्तर कोण देतं? तुम्हीच देता. त्याप्रमाणे ही स्वरूप जरी वेगवेगळी असली तरी तो परमात्मा तत्व एकच आहे हे ज्यांनी ओळखलं त्यांच्यामध्ये हा भेदभाव नाही. आणि म्हणून समर्थ त्या आराध्य दैवतालाच ठिकाणी मानून सगळ्या स्वरूपाला एकच सगळे ठिकाणी बघतात. हेच समर्थ पंढरपूरला जेव्हा गेले तेव्हा त्या पंढरीनाथासमोर तेच म्हणले की का रे श्रीरामा, तू इथे उभा का? तुझ्या हातातले धनुष्यबाण कुठे गेले? करकटीवर ठेवून उभा आहेस. शरयू नदी कुठे आहे, जी चंद्रभागा आणलीस? म्हणजे त्यांना आराध्याच्या ठिकाणी तेच त्यांचं आराध्य दिसतं. प्रत्येक स्वरूपाच्या ठिकाणी ते आराध्य दिसत असतं. आणि म्हणून आजच्या अभंगामध्ये सुद्धा त्या शिव स्तुती करताना, शिवचरणांशी महती सांगताना, शिवपूजेचं महत्त्व सांगताना राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी सांगतात, तुम्ही काय करा हो? शिवपद कमली भृंग रे मना, शिवपद कमली भृंग. यातला पहिला मना हा शब्द फार महत्त्वाचा आहे बरं. सांगताना उपदेश कोणाला केला? मनुष्य असं म्हणणं का? मना का हो? कारण जे काही विचार येतात, मनुष्य ज्या काही कृती करतो ते कुठनं करतो? मनात जे विचार येतात त्याप्रमाणे आचरतो. आणि म्हणूनच समर्थांनी या मनाच्या श्लोकाला उद्देशून मनाच्या बोधाची रचना केली, ज्यामध्ये सर्व श्लोकांमध्ये त्या मनाला उपदेश केलेला आहे. आणि म्हणून सर्वात महत्वाचं हे मन महत्वाचं. आणि त्याच मनाला उपदेश करताना आजच्या अभंगामध्ये आपल्याला सांगतात, तू काय कर? शिवपद कमली भृंग रे मना, शिवपद कमली भृंग. ज्याप्रमाणे तो भ्रमर, तो भुंगा त्या कमळाच्या ठिकाणी नित्य रत असतो, त्याचप्रमाणे तू तुझं मन नेहमी त्या शिवचरणांशी ठेव. आता बघा, आता जो मन आहे, जे शिवचरणांशी रत ठेवायला सांगतात. आता भुंगा म्हणलं तर त्या भुंग्याला लाकूड पोखरणं काही कठीण आहे का? तो कठीण असं लाकूड सुद्धा भुंगा जसं सहज पोखरतो, त्याचप्रमाणे मग कमळाची काय व्यथा? तेवढंसं नाजूक असणारा कमळ सहज पोखरू शकतो, पण भुंगा तसं करतो का? नाही. का हो नाही करत? कारण त्या कमळाच्या ठिकाणी त्याची एवढी प्रीती असते, रममानता असते, आसक्ती असते की तो त्या कमळाला इजाही पोहोचू देत नाही. फक्त त्याच्या भोवती घुटमळत राहतो, भ्रमण करत
जशी त्या भ्रमराची त्या कमलावर प्रीती असते तशी प्रीती ठेवावी, तसं प्रेम ठेवावं. आता प्रेम म्हणल्यावर कालचा दिवस सगळ्यांना आठवला असेल, व्हॅलेंटाईन डे. तो जसा आपण आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर साजरा करतो, पण ते सगळं प्रेम इतर बाजूला सारून खरं प्रेम कोणावर करावं हो, तर शिवचरणांवर करावं, शिवचरणांशी करावं. आणि म्हणून त्या शिवचरणावर प्रीती नित्य नियमाने ठेवावी. असं त्या भ्रमर जसा असतो तसं मनाला उपदेश या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी करतात. मग असा हा भ्रमर ती प्रीती शिवचरणांशी ठेवायची. मग ही कशी बरं ठेवली जाईल, तर यासाठी ती शिवचरणांशी नित्य रत राहण्यासाठी पुढे सगुण उपासना अभंगामध्ये आपल्याला समर्थ सांगतात. आणि ही प्रीती कशी ठेवावी, प्राण गेला तरी बेहत्तर, पण त्या शिवचरणांशी रत राहावं. अगदी एक छान उदाहरण आहे. दोन शिवभक्त असतात, एक असतो राजा आणि एक अत्यंत साधा मनुष्य. दोघंही शिवाचेच भक्त. राजा सुद्धा नित्य नियमाने शिवोपासना करतोय. रोज सकाळी सगळ्या सेवक सेविकांबरोबर दासदासींबरोबर रथातून यावं, स्वतः अनेक लावाजमा बरोबर आणावा आणि शंकरांसाठी काय काय आणावं हो, नाना द्रव्य आणावी, दिव्य वस्त्र आणावी, अनेक सुगंधित फुलं आणावी आणि अशी साग्र संगीत पूजा शंकरांची करावी. आणि दुसरा होता तो साधा मनुष्य. तो गरीब होता, त्याच्याकडे या सगळ्या गोष्टी नव्हत्या. म्हणून काय करायचा, संध्याकाळच्या वेळेला हातामध्ये बिल्वदल घ्यायचा आणि ती नित्य नियमाने भगवान शिवशंकरांना व्हायचा. दोघांची ही शिवपूजा चालू आहे. अनेक वर्ष दोघं शिवपूजा करतायत. आणि एक दिवस पार्वती देवींनी भगवान शिवशंकरांना विचारलं, काय म्हणा तुम्हाला या दोघांपैकी कोणाची शिवपूजा आवडते? तेव्हा भगवान शिव म्हणतात, दोघंही त्यांच्या ठिकाणी योग्य, पण खरं सांगू का, मला जी शिवपूजा भावते ना ती या भोळ्या भक्ताची, या मनुष्याची. का हो, का असं म्हणतात? लगेच तुला दाखवतो. असं म्हणून जेव्हा शिवपूजेसाठी राजा आला तेव्हा सोसाट्याचा वारा सुरू झाला. आणि जसा सोसाट्याचा वारा सुरू झाला, सगळे जण पळू लागले. तसा राजाही घाबरला आणि शिवपूजा राहू दे बाजूला, आधी जीव महत्वाचा म्हणून रथात जाऊन बसला. सगळ्यांनी बघितलं. आता हेच संध्याकाळी तो भक्त आला, बिल्वदल हातामध्ये आणली, नित्य नियमांप्रमाणे शिवलिंगावर वाहिली, मनोभावे नमस्कार करू लागला. आणि जसा नमस्कार करू लागला तसा अचानक भूकंप सुरू झाला. जमीन थरथर थरथर थर कापायला लागली. आणि एवढंच नव्हे, मंदिरावर जे काही दगड होते, छप्पर म्हणून जे दगड होते ते सुद्धा कोसळायला सुरुवात झाली. यांनी काय केलं, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळाला का हो? नाही. तो दगड शिवलिंगावर, शिवपिंडीवर पडू नये म्हणून ती घट्ट शिवपिंड आपल्या हृदयाशी धरून ठेवली. एक वेळ स्वतःवर आघात झाले, स्वतःवर दगड पडला, बेशुद्ध झाला, पण शिवलिंग, शिवपिंड सोडली. शिवशंकर म्हणाले, बघ, तुम्ही कितीही मला काही अर्पण करा, मी त्या बाहेरच्या वस्तूंना बघत नाही, बघतो तर काय, भाव बघतो. तो शिवभक्त मनापासून, हृदयापासून त्या शिवचरणांशी रत आहे. जसा कमळ, जसा पुंग असतो की तो त्या कमलापाशी नित्य रत असतो. एक वेळ त्या कमलामध्ये तो भ्रमण करत असताना त्या कमलामध्ये स्वतः कमलदल मिटून तो मृत्यू येऊ शकतो, त्याचा मृत्यूही येतो, पण तरी तो त्यापासून सुटका करून घेत नाही, सतत त्या कमलाच्याच ठिकाणी असतो. तसं आपलं मन हे नित्य शिवचरणांशीच राहतं. आणि मग असं हे शिवचरणांशी नित्य मन ठेवण्यासाठी काय काय बरं करावं, पुढच्या 2 चरणांमध्ये समर्थ रामदास स्वामी सांगतात. पहिल्यांदा काय म्हणतात, नमक चमक अभिषेक करावा,
असेल रुद्रावर्तानामध्ये रुद्राची जी आवर्तना आपण करतो त्यामध्ये नमक चमक यांनी अभिषेक या मंत्रांनी अभिषेक केला जातो. ज्यामध्ये नमक म्हणजे नमे भगवान शिवशंकरांना नमस्कार ज्या मंत्रांनी केला जातो ते नमक आणि चमक म्हणजे हे सर्व भगवान शिवशंकरांचे चमे म्हणून चमक अशा नमक चमक या रुद्रातील आवर्तनाने शिवशंकरांवर अभिषेक केला जातो. म्हणून समर्थ म्हणतात असा नमक चमक अभिषेक करावा. सर्वात महत्वाचं पुढे काय करावं? निषदिनी साधू संग रे मना शिवपद कमली भृंग. काय करावं? तर त्या ठिकाणी समर्थ म्हणतात निषदिनी साधू संग असा हा अभिषेक कराच, पण त्याचबरोबर काय असणं आवश्यक आहे? निषदिनी साधू संग. अहो उठता बसता रोज तुमचा साधू संतांशी सहवास असणं, त्यांची संगत असणं हे महत्वाचं. काय आपली संगत कशी असते त्याच्यावर आपलं आयुष्य बनतं. लहानपणी जर मित्र चांगले मिळाले तर आयुष्य चांगलं घडतं, पण तीच मित्रांची संगत वाईट मिळाली तर आयुष्य पालटायला वेळ लागत. जी परिस्थिती आम्ही सध्या शाळा कॉलेजमध्ये बघतो त्यावरून हे प्रकर्षाने जाणवून येते की लहान वयातच जशी संगत त्या मुलाला मिळेल तसा तसा तो बदलत जातो. आणि म्हणून संगत ही माणसाच्या जीवनामध्ये फार महत्वाची. तर अशी संगत माणसाच्या जीवनामध्ये कशी बरं असावी? तर या ठिकाणी फार सुंदर उदाहरण आहे. ज्या ठिकाणी आपल्याला सांगतात की तो भ्रमर जसा असतो तो शिवचरणांशी नित्यरत असतो, त्याचबरोबर आणखीन काय बरं? तर जसं खारं पाणी असतं, जे समुद्राचं खारं पाणी आहे ते जसं घनाशी म्हणजे ढगाशी जेव्हा मिळतं तेव्हा ते काय होतं? गोड होतं. त्याचप्रमाणे अशी पण जर साप जो आहे त्याने जर दूध पेलं तर त्याचं काय बनतं? हो विष बनतं. म्हणजे खारं पाण्याची संगत जर ढगाशी आली तर ते पाणी गोड होईल, पण साध्या निर्मळ अशा दुधाची जर त्याची संगत सापाशी आली, सापाने त्याला जर प्राशन केलं तर ते दूध विष होईल. म्हणून संगत महत्वाची. आणि म्हणून संगत कोणाशी ठेवा? निषदिनी साधू संग. आपला संग कोणाशी असावा? साधू सज्जनांशी असावा. आणि म्हणून अमृतराय फार सुंदर सांगतात. अमृतराय म्हणतात मला कुणाची बरं जोड दे, कुणाशी बरं माझे नित्य रममाण मी असावं. तर अमृतराय एका अभंगामध्ये म्हणतात संत पदाची
आणि याच बरोबर काय म्हणतात, दास म्हणे रे, दास म्हणे रे हरिभक्ताचा. आपल्याला समर्थ रामदास स्वामी म्हणतात, दास म्हणे रे पूजेच्या समयी धिमकिट वाजे मृदुंग रे मना शिवपद कमली भृंग. याचबरोबर काय करावं तर पूजेच्या समयी धिमकिट वाजे मृदुंग. किती छान शब्द वापरले. पूजा अशी सगुण पूजा करा, सगळी अभिषेक करा, साधू संग ठेवा आणि त्याचबरोबर काय करा तर वाद्य गजरही करा. या वाद्य गजराला फार महत्त्व आहे बरं का. आपण वाद्य गजर किंवा वाद्य ताल वादन कधी करतो, कुठलंही वाद्य आपण कधी वाजवतो, जेव्हा एखादा मंगल उत्सव असतो तेव्हा आपण वादन करतो, तेव्हा वाद्य वाजवतो, तो उत्सव म्हणून साजरा करतो. मग ही शिवपूजा हा एक उत्सवच आहे हो. म्हणून तो उत्सवच साजरा करताना कसा करा तर ताल मृदुंगाचा गजर करून तो उत्सव साजरा करा. आणि याच बरोबर आणखीन एक महत्त्व आहे बघा. आपण जेव्हा मंदिरामध्ये प्रवेश करतो तेव्हा प्रथम आपण जी घंटा असते तो घंटानाद करतो. का घंटानाद करतो तर घंटानाद झाल्यानंतर त्या ज्या लहरी येतात त्या लहरी सर्वात महत्त्वाच्या आहेत. त्या लहरींमुळे काय होतं, बाकीच्या सगळ्या ठिकाणांपासून आपण आपलं मन ज्या उपास्य देवताकडे आपण आलेलो आहोत त्याच्याकडे लक्ष जातं. अगदी साधं आपण आपल्याला माहिती असेल, कोणाचं लक्ष एखाद्या आपला वेधून घ्यायचं असेल, पटकन टाळी वाजवू का, कारण त्या आवाजाचा ध्वनीचा लगेच परिणाम माणसावर होत असतो. म्हणून त्या शिवपूजेच्या ठिकाणी सुद्धा मन रममाण राहण्यासाठी या तालवाद्यांच्या गजरामध्ये शिवशंकरांची पूजा करा असं रामदास स्वामी सांगतात. मग अशी ही पूजा आपण करायची, नमक चमकाचा अभिषेक करून करा, साधू संगाने करा, तालवाद्य वादनाने करा. पण सर्वात महत्वाचं काय हवंय बरं तर सूत्र श्लोक आपल्याला सांगतो, शिवेती मंगलम नाम यस्य वाणी प्रवर्तते. सर्वात महत्वाचं तुमच्या मुखाने शिवशंकरांचे मंगलमय असे नाम येणं आवश्यक आहे. ते नामाचा उच्चार असणं, नाम गायन करणं आवश्यक आहे. का हो नामाला महत्व आहे, कारण कलियुगामध्ये नाम संकीर्तनालाच महत्व आहे. कलौतत हरिकीर्तना. कलियुगामध्ये जर आपल्याला भगवंता प्राप्ती होणार असेल, भगवत प्राप्ती व्हायची असेल तर त्याच्यासाठी साधा सुलभ मार्ग कोणता तर तो नामगान. मग सुलभ मार्ग का, कारण नामाचं महात्म्यच असं आहे. एक श्लोककार फार छान वर्णन करतात. श्लोककार म्हणतात, न कळता पद अग्निवर पडे, न करी दाभ असे कधी ना घडे, अजित नाम वदो भलत्या मिसे, सकल पातक भस्म करीतसे, हर हर महादेव. आपल्याला जसं पहिल्यांदा सांगितलं ते आपण विसरायचं नाही. गजर जेव्हा सामूहिक करतो तेव्हा आपलाही सहभाग असणं आवश्यक आहे. का हो, कारण कुठलीही कला म्हणजे श्रोता आणि वक्ता यांच्यामधली संवाद असतो. कुठलीही कला जेव्हा आपण सादर करतो तेव्हा तुम्हा श्रोतांच्या प्रतिक्रियेवरून आम्हाला कळतं गाडी मार्गावर आहे का नाही. थोडं जरी श्रोत्यांच्या कपाळाला आठ्या आला की समजायचं काहीतरी आपण गडबड झाली. त्यामुळे श्रोत्यांमधला संवाद, श्रोता आणि वक्ता यातला संवाद फार महत्त्वाचा. आणि म्हणून तो नामगजर काय करतो की आपल्याला शरीराने आणि महत्त्वाचं म्हणजे मनाने इथेच ठेवतो. नाहीतर शरीराने खांब आहेच आपल्याला दिलेले, इथे जरा चालू आहे, एखादी छान समाधी लागायला वेळ लागत नाही. आणि दुसरं म्हणजे मनाने सुद्धा आज अनेक गोष्टी आहेत. कालच्या व्हॅलेंटाईन डे मध्ये अजून रममाण असाल, आजच्या मॅच मध्ये रममाण होणार असाल, पण तरी अजून कीर्तन चालू आहे. हे दोघांनाही असतं बरं का, फक्त श्रोत्यांनाच नाही, कीर्तनकारांना सुद्धा लागतो. म्हणून ते नामगजर सर्वात महत्वाचं आहे आणि ते नाम हे सामूहिकरित्या घेणं गरजेचं आहे. म्हणून छान
अग्नीवर चुकून जरी पाय पडला तरी काय होतं हो? भाजतच ना. अग्नी असं म्हणेल का, जाऊ दे बाबा, बिचाराचा चुकून पाय पडलाय. पोळी करता करता चुकून तव्याचा धक्का लागला, तव्यावर हात बसला, काय होतं? भाजतच ना. असा अग्नी म्हणेल का, जाऊ दे, बऱ्याच दिवसांनी पोळ्या करते, त्या तरी नीट जमत नाहीये, कशाला उगाच भाजा. असं घडत नाही. जिथे भाजायचं ते भाजणारच. त्यामुळे जसा अग्नी आपल्याला लगेच चुकूनही जरी पाय पडला तरी भाजतच, तसं नामाचं आहे. तुम्ही नाम कसंही घ्या, त्याचा परिणाम काय होतो हो? जन्मोजन्मीची पाप नष्ट होऊन जातात. आणि असंच शिवनाम आहे म्हणून सूत्रश्लोकही तेच सांगतो. शिवेती मंगलम नाम यस्य वाणी प्रवर्तते. काय होईल? भस्मीं भवति पापानि कोटी जन्मार्जितान्यपि. जन्मोजन्मीची पातक जी आहेत ती क्षणार्धात भस्म होऊन जातात. हे नाम साधनेचं महात्म्य आहे. आणि म्हणून अशी सगुण पूजा आपण करूच, पण त्याचबरोबर शिवशंकरांचं मंगल नाम सातत्याने मुखामध्ये ठेवा. कसं ठेवा? लगेच आपल्याला श्लोकोद्गार सांगतातच. अहो येता जाता उठत बसता कार्य करिता, सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळिता. पुढचं महत्वाचं आहे बरं का. घरी दारी शय्येवरी, इथे सुद्धा नामगान आहे. घरी दारी शय्येवरी अति सुखाचे अवसरी. हे सर्वात महत्वाचं नाही का? नाहीतर काही संकट आलंच की फक्त शंभो नारायणा तारा हो असं नको. तुमच्या सुखामध्ये सुद्धा जे दिलं ते शंभो शंकरांनी दिलं असं म्हणा. म्हणून घरी दारी शय्येवरी अति सुखाचे अवसरी. आणि काय करा? समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. हे फार असतं. नामगान करतो, इतर लोक काय म्हणतील? जपमाळ हातामध्ये घेतली, घ्या प्रकर्षाने जपमाळ हातामध्ये. आपण जे कार्य करतोय ते चांगलंच कार्य. इतरांचा विचार कशाला करावा? इतरांचा लेखा कोण करी? जे चांगलं आहे ते चांगलंच आहे. म्हणून कुणाचीही लज्जा न बाळगता काय कर? भगवत चिंतन करी. ते नाम संकीर्तनामध्ये सतत रममाण राहा. तर असं भगवान शिवशंकरांचं नाम, ही जी रामदास स्वामींनी पूजा सांगितली ती सर्व कशासाठी सांगितली? तर ज्याप्रमाणे तो भृंग त्या कमलतरावरच सतत रममाण असतो, तसं आपलं मनही या सगळ्या गोष्टींनी काय बरं करावं? तर त्या शिवचरण रूपी कमलाशी नित्य रत राहावं. म्हणून अशी पूजा करा. आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येक समयी भगवान शिवशंकरांचं ध्यान करा. हेच निरूपणाच्या अभंगामध्ये समर्थ रामदास स्वामी आपल्याला मूळ निरूपणाच्या अभंगामध्ये सांगतायत. निरूपणाच्या अभंगामध्ये सांगतायत की तुम्ही काय करा की असं हे भगवान शिवशंकरांचं जे सुंदर असं नाम आहे ते मनामध्ये ठेवा, मुखाने घ्या. आणि मुखाने ते शिवनाम घेण्याबरोबरच आणखीन काय करा? तर नमक चमक असा अभिषेक करा. साधू संग नित्य ठेवा. त्याचबरोबर नित्य पूजेच्या समयी वाद्य गजर करा. आणि या सगळ्याबरोबर आणखीन काय करा? तर ते शिवशंकरांचं सुंदर असं मंगल नाम मुखामध्ये सतत असू द्या. हाच आशय सांगताना निरूपणाच्या अभंगामध्ये समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतात.
गंभीर समस्या झालेली आणि ते प्रदूषण ही गंभीर अशी समस्या झाल्यामुळे आपल्या सगळ्यांनाच त्या प्रदूषणाचा अत्यंत त्रास होतो. त्यासाठी अनेक प्रयत्नही केले जात आहेत वायू शुद्धीकरणासाठी, पण त्यामधीलच एक उपाय आणि ज्यांनी खरं सुख निर्माण होईल असा उपाय म्हणजे नित्ययज्ञ अग्निहोत्र नावाचा यज्ञ. कारण सु म्हणजे चांगलं आणि ख म्हणजे आकाश. चांगलं आकाश निर्माण होणं हे सध्या फार महत्वाचं आणि म्हणून ते सुख आपल्याला कसं मिळणार आहे? यज्ञ अग्निहोत्र नावाच्या विधीने. हा विधी अक्कलकोटचे आपल्या स्वामी समर्थ पीठावरील चौथे सद्गुरू परमसद्गुरू श्री गजानन महाराज शिवपुरी अक्कलकोट यांनी सांगितले. शेगावचे गजानन महाराज वेगळे, हे गजानन महाराज वेगळे आहेत. आणि ज्यांनी अखिल मानव जातीसाठी जो विधी सांगितला तो म्हणजे नित्ययज्ञ अग्निहोत्र. बघा, शिवशंकरांमध्ये सुद्धा आपल्या 12 ज्योतिर्लिंगांची आपण नावं म्हणतो, त्यामध्ये आपल्याला शिवशंकरांचं स्वरूप कसं दिसतं? ज्योतिर म्हणजे अग्नी, त्यामध्ये अग्नी हा प्रमुख आहे. तसा या विधीमध्ये अग्नी याला महत्व आहे, पण याच बरोबर 5 नियमांमध्ये हा विधी बांधण्यात येतो. पहिला, कोणीही तो करू शकतो. भूतलावर मनुष्य म्हणून जो जो जन्माला आला तो आपण हा विधी करू शकतो. यामध्ये 5 फक्त नियम महत्वाचे. जसं आपण बघू शकतो, तांब्याचं किंवा मातीचं पिरॅमिड आकाराचं पात्र आहे. ते जर आपण पात्र उलट धरलं तर पिरॅमिड सारखा आपल्याला आकार दिसतो आणि त्याची फोड काय होते? पायरो प्लस अमिड, म्हणजे ज्याच्या मध्यभागी अग्नी आहे असं ते पात्र आहे. या पात्राला 3 सोपान आहेत, म्हणजे 3 कडा आहेत. त्या काय काम करतात? तर आपण जे हवन करणार आहोत त्यातील जे वायू त्यामध्ये निर्माण होणार आहेत त्या 3 कडांच्या मार्फत त्यामधील अति जलद गतीने ते वायू बाहेर फेकले जाणार आहेत. म्हणून त्या 3 कडा वेळ होते. आपण मंत्र म्हणू आणि मग मी माहिती सांगून आपण आख्यान करूया. अग्नये स्वाहा अग्नये इदं नमः प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं नमः. इथे 2 आहुती झाल्यानंतर हा विधी समाप्त होतो. ज्या ठिकाणी आपण बघू शकता, एक आपण माहिती सांगितली त्यामध्ये पायरो प्लस अमिड पात्र, दुसरं याला लागतात प्रज्वलनासाठी त्या गोवंशाच्या गोवऱ्या ज्या आपल्याला सहज उपलब्ध होतात. तिसरा, अखंड तांदूळ, म्हणजे ज्यांना खंड नाही अशा अखंड असे तांदूळ जेही आपल्याला सगळीकडे मिळतात. चौथं, गोघृत म्हणजे गाईचं तूप. आणि 5वा नियम म्हणजे सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळेचं अचूक पालन. आता याची कृती अशी की वेळेच्या आधी आपण प्रज्वलनासाठी गुग्गुळ वापरू शकतो, भीमसेनी कापूर किंवा अगदी गाईच्या तुपात भिजवलेली फुलवात वापरून आपण अग्नी प्रज्वलित करायचा. गोवऱ्या रचून घ्यायच्या आणि आपल्या 5 बोटात मावतील एवढे तांदूळ आपल्या हातावर घ्यायचे. त्याला चिमूटभर तूप लावायचं, त्यांचं मिश्रण करायचं आणि त्याचे 2 भाग करायचे. 2 भाग यासाठी कारण आपल्याला 2 आहुत्या द्यायच्या. आणि मग वेळेचं काम, सूर्योदयाचे मंत्र वेगळे, सूर्यास्ताचे मंत्र वेगळे. आणि सर्वात महत्त्वाचा, आपल्या त्या त्या ठिकाणानुसार सूर्यास्त आणि सूर्योदयामध्ये फरक पडतो. म्हणजे पुण्याचा सूर्योदय सूर्यास्ताची वेळ वेगळी असेल, आपण दुसऱ्या ठिकाणी गावाला असाल, सातारला असाल तर त्याची वेळ वेगळी आहे. ते आपल्याला ॲपवर त्या उपलब्ध आहे किंवा आमच्याकडे ते पत्र उपलब्ध आहे माहितीचं. त्यामुळे सूर्यास्ताची वेळ बघायची, सूर्योदयाची वेळ बघायची आणि स्वाहा म्हणल्यावर आहुती द्यायची. सूर्योदयाचा मंत्र आहे सूर्याय स्वाहा सूर्याय इदं नमः प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं नमः. स्वाहा म्हणली की आहुती. आता जसं आपण बघितलं तसं सूर्यास्ताचं फक्त अग्नीला उद्देशून आहे. का? कारण सकाळी सूर्य काम करतो, आपल्या सगळ्यांना पोषण देतो आणि संध्याकाळी अग्नीची आवश्यकता असते. म्हणून अग्नये स्वाहा अग्नये इदं नमः प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं नमः. स्वाहा म्हणल्यावर आहुती द्यायची. इथे हा विधी समाप्त होतो. दोन्ही वेळेला आपण आपलं काम करू शकता. फक्त अग्निहोत्र झाल्यानंतर
आगीवर, त्या अग्नीवर पाणी वगैरे काही ओतायचं नाही, त्याला आपोआप शांत होऊन तसाच द्यायचा. मग हे का करावं? तर पहिलं कारण सांगितलं की चांगलं आकाश निर्माण व्हावं यासाठी करणं गरजेचं आहे. आणि याच्यावर प्रणय अभंग यांनी PhD केलेली आहे की त्या वायूचा काय चांगला परिणाम होतो. म्हणजे आधी त्या खोलीतील दूषित वायू आणि अग्निहोत्र झाल्यानंतर त्यामध्ये फरक कसा पडलाय हे वायू यामध्ये सांगितले गेलेलं आहे. आणि स्वाहा म्हणजे स्वाहाकार केल्यानंतर इदम न मम, हे माझं नाही. जसं आपण पूर्वरंगात बघितलं चमे म्हणजे हे सगळं भगवान शिवशंकरांचं आहे. इदम न मम असं आपण म्हणतो म्हणजे हे माझं नाही, ही भावना आपल्यामध्ये जागृत राहते. असा हा नित्य यज्ञ अग्निहोत्र नावाचा विधी आहे जो दररोज सूर्योदय सूर्यास्ताला केला जातो. आपल्या कीर्तनकार मंडळीमध्येच काणेबुवा म्हणून होते, ते सुद्धा कीर्तनामध्ये अग्निहोत्र नावाचा विधी करत असत. तर आपल्या सर्वांना हा विधी मी थोडक्यात सांगितला. याबद्दलची आणखीन माहिती आपण नंतर आमच्याकडून घेऊ शकता. अगदी आम्ही नातू कुटुंबीय सुद्धा घरी येऊन आपल्या माहिती देतो. हे माझ्या योगायोगानं चांगली गोष्ट आहे की माझं माहेरचं आडनाव नातू आहे आणि मी ज्यांच्या मंदिरामध्ये कीर्तन करते, ज्या आयोजकांनी मला संधी दिली आहे त्यांचंही आडनाव नातू आहे. त्यामुळे आम्ही आडनाव बंधू आहेत, त्याचा एक मला छान अभिमान आहे. तर त्याप्रमाणे असा हा विधी आहे जो केला जातो आणि ज्यांनी शिवशंकर जसं मंगल करतात तसं मंगलच आपल्या भूतलावर याने घडणार आहे. मध्यंतरामध्ये काही काळ आपण भगवान शिवशंकरांचा नामगजर करूयात आणि लगेचच आख्यानाला सुरुवात करूयात. आख्यान विशेष आहे बरं का, नाही तर मनामध्ये आणू नका. चला आता परत तीच महाशिवरात्रीची कथा का, असं होऊ देणार नाही. मला ताईंनी सांगितलं की महाशिवरात्रीची खरोखर आम्हालाही अनुभव आहेत की अगदी श्रोत्यांना पदोन पद पाठ असतं कीर्तनात. पण यावेळी महाशिवरात्रीची कथा नसून एक वेगळी कथा आख्यानासाठी घेतलेली आहे. त्या कथेचाही आनंद घेऊया. प्रथम भगवान शिवशंकरांचं नामस्मरण करूयात. छान सर्वजण आपल्या हाताने टाळी वाजवून गजर करूयात, कारण मी सामूहिक उपासना आणि नामगजर आणि वाद्य गजर याचं महत्त्व आपल्याला सांगितलंय. तसा गजर करूयात आणि आख्यानाला सुरुवात करूयात. माझ्या मागे म्हणा, मी एक ओळ आपल्याला सांगेन. पार्वती पते पशुपते सदाशिव शंभो शूलपाणी. पशुपते सदाशिव शंभो शूलपाणी. पार्वती पते पशुपते सदाशिव शंभो शूलपाणी.
अतिशय महत्त्व आहे. याच आपल्या भारत देशामध्ये अनेक चित्रकार होऊन गेले, अनेक गायक होऊन गेले, अनेक संत सज्जन होऊन गेले आणि अनेक थोर वास्तुशास्त्रज्ञ शिल्पकारही होऊन गेले. यामधीलच एका शिल्पकाराची कथा, जो शिवभक्त आहे, अशा शिल्पकाराची कथा आज आपण बघणार आहोत. कोण बरं होता हा शिल्पकार? तर त्या शिल्पकाराचं नाव जक्कणच, जो मूळचा कर्नाटक प्रांतातला. आपल्या पत्नी समवेत आनंदाने राहत होता. कसा होता हा शिल्पकार? जक्कण तो शिवभक्त जाहला, जक्कण तो शिवभक्त जाहला, शिल्पकला विज्ञान. जक्कण तो शिवभक्त जाहला, शिल्पकला विज्ञान. वास्तुकलेत मौलिक होता, वास्तुकलेत मौलिक होता. शंकर त्या हृदयात, शंकर त्या हृदयात. कर्नाटक प्रांतामध्ये हा जक्खड नावाचा शिवभक्त होऊन गेला. अत्यंत प्रसिद्ध असा हा कलाकार होता, शिल्पकार होता, जो नित्य मुखाने शिवांचं स्मरण करायचा, शिवनाम घ्यायचाच, पण त्याचबरोबर आपली कला सुद्धा सादर करायचा. आणि काय बरं कला सादर करायचा? तर फक्त देवदेवतांच्याच मूर्ती घडवायचा असा त्याचा पोट. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे देवदेवतांच्या मूर्ती घडवायच्याच, पण त्याचबरोबर काय करायचं? तर त्यासाठी कुठलाही मोबदला घ्यायचा नाही. तुम्ही जे म्हणाल, जे द्याल ते स्वीकारायचे, स्वतः त्याची किंमत सांगायची नाही. असा हा शिवभक्त होता. आणि इतक्या सुबक अशा मूर्ती घडवायचा की लोक वाहवा करू लागले. प्रत्येक मूर्तीचं स्मित हास्य, त्याचं मुखकमल इतका सुंदर बनवायचा की लोक नुसतं बघत राहायचे. आणि कोणत्याही मूर्तीचा डोळे हे प्राण, डोळे तर इतके सुबक बनवायचा की प्रत्यक्ष त्या मूर्तीमध्ये ते भगवंतच आहेत की काय, आणि कधीही सजीव रूपाने आपल्या समोर बसले असं वाटायचं. असा हा शिल्पकार सुंदर अशी मूर्ती साकारणाऱ्या आणि त्याचबरोबर सुंदर अशी मंदिरं घडवणाऱ्या, लोकांनी त्या मूर्तीकडे पाहत राहावं आणि त्या कलाकाराची, जक्खणाची वाहवा करावी. असा हा जक्खण मनापासून आपलं काम करतोय, आनंदाने त्या शिवनामामध्ये रममाण आहे. आणि जिथे जिथे कोणी सांगेल तिथे तिथे जाऊन त्या त्या देवतेची मूर्ती बनवतो. आता पूर्वीच्या काळी जे राजे होते ते कलांना आश्रय द्यायचे. पूर्वीच्या काळची गोष्ट आहे बरं का. आता कलाकारांचा काय तो विषय वेगळा, म्हणजे आताच्या सरकारकडनं बघ तो नंतरचा विषय. पण पूर्वीच्या काळी राजे कलाकारांना मान द्यायचे, सन्मान द्यायचे. आणि म्हणून त्या जक्खणाची कीर्ती त्या नगराच्या राजापर्यंत पोहोचली. आणि त्या राजाने जक्खणाला राज दरबारात बोलवून त्याचा सन्मान केला आणि त्याला पदवी दिली आणि त्याचं नाव जक्खणाचार्य झालं. आता असे हे जक्खणाचार्य कितीही आपल्याला मान सन्मानता मिळाली तरी सुद्धा नित्य रामनामा, शिवनामामध्ये रत आहे. आणि मुळात पाय जमिनीवर आहे. का जमिनीवर आहेत पाय? पाय जमिनीवर असणं म्हणजे वास्तवतः जमिनीवर असं नाही, गर्व नाही, गची बाधा नाही. ती गची बाधा का नाही हो? कारण मुखात शिवनाम आहे. त्यामुळे मन जे काही करेल ते
शिवानपणा असतो त्या शिवांना अर्पण केलेलं आहे. असे हे जखणाचार्य आपलं कला सादर करतायत. आणि असंच एके दिवशी एक कलाकार या जखणाचार्यांची कला बघून एक सावकार त्या नगरामध्ये आला. आणि यांची कीर्ती कशी झाली होती हो? ऐसी कीर्ती बघू चांगली दूर देशी आमंत्रणे गेली, तिथे तिथे स्वारी गेली, केला विसरोनी घरदार. अशी कीर्ती पसरत गेली. आणि त्याचीच ही कीर्ती ऐकून देशोदेशींमधनं अनेक नगरांमधनं त्यांना आपली कला सादर करण्यासाठी, मूर्ती घडवण्यासाठी अनेक लोक येऊ लागले. त्यापैकी असा एक सावकार आला आणि बरोबर एक तसबीर घेऊन आला. आणि त्या जखणाचार्यांना म्हणाला, आचार्य हे बघा, ही तसबीर कोणाची होती? मुरली हातामध्ये असलेल्या गोपाल कृष्णाची. ही तसबीर मी तुम्हाला देतो. आमच्या जवळच हे जे गाव आहे, नगर आहे, इथून लांब आहे, तिथे आपण येऊन ही मूर्ती बनवाल का? शेवटी कलेला महत्व होतं, का नाही म्हणजे? मी नक्की आपल्या गावी आपणाबरोबर येतो आणि ती मूर्ती आपणास घडवून देतो. त्याप्रमाणे आपल्या पत्नीला सांगितलं की असं असं मला एक कलेसाठी, मूर्ती करण्यासाठी बोलवणं आलेलं आहे, मी जाऊन येतो. म्हणून आपली आयुध बरोबर घेतली आणि त्या सावकाराबरोबर जखणाचार्य निघून गेले. त्या सावकाराच्या गावामध्ये आले आणि मूर्ती बनवायला सुरुवात केली. हळूहळू त्या दगडामध्ये चैतन्य निर्माण होत होतं आणि ती मुरलीधराची मूर्ती बनत होती. जवळजवळ वर्षामध्ये काम पूर्ण झालं, मूर्ती साकार होत आली. अहो, मूर्ती बनवायची होती, वेळ तर लागणारच ना. आणि त्यामध्ये सुद्धा सजीव वाटेल अशी ती मुरलीधराची मूर्ती तयार मात्र झाली, पण मंदिराचं काम बाकी होतं. दोन्ही गोष्टी या जखणाचार्याला सांगितल्या असल्यामुळे आता मंदिराचं काम सुरू झालं. ते वास्तुशास्त्रज्ञ आणि शिल्पकार दोन्ही होते. म्हणून मंदिराचं काम जखणाचार्य करू लागले. पण मंदिराचं काम सहजासहजी पूर्ण होईना आणि अनेक त्याला वेळ लागू लागला, वर्ष लोटू लागली. इकडे झालं असं, जेव्हा जखणाचार्य निघून गेले तेव्हा त्यांना माहिती नव्हतं की त्यांच्या पत्नीला दिवस राहिले. आणि म्हणून इकडे ही पत्नी गर्भवती होती, तिला दिवस राहिले होते आणि जखणाचार्य तिकडे निघून गेले होते. गर्भवती गृही कांता होती, गर्भवती गृही कांता होती, जखण गेला जो परप्रांती, वाट पाहुनी झाली प्रसूती, वाट पाहुनी झाली प्रसूती, पुत्र तिला झाला. जखण त्याचे नाव ठेविले, आनंदाने पालन केले, जनक नसे परी त्या वाढविले, कामकाज करुणी, जनक नसे परी त्या वाढविले, कामकाज करुणी. इकडे या पत्नीने तिला दिवस राहिल्यामुळे वाट पाहून पाहून आत्ता जगकडे येतील, नंतर जगकडे येतील, पण ते येण्याची काही चिन्ह दिसेनात. आणि वेळ जवळ आली, ती प्रसूत झाली आणि तिने अगदी जखणांचंच जशी जणू बाल प्रतिकृती असेल अशा एका बाळसदार मुलाला जन्म दिला. त्याचं नाव डक्कण असं ठेवलं. आणि आता त्या मुलाला अत्यंत प्रेमाने, आनंदाने सांभाळू लागली.
दोन्हीही जबाबदारी तिने निभावल्या. अनेक ठिकाणी कामकाज काही करून ती त्या बाळाचं संगोपन करू लागली. इकडे जखण मात्र मूर्ती घडवून झाली, मंदिर घडवतायत आणि मंदिर घडवून झालं. मात्र मंदिर पूर्ण झालं, पण इकडे अनेक वर्ष लोटली होती. आता हा मुलगा हळूहळू मोठा होतो आणि जसा हा थोडा मोठा झाला, आपल्या सवंगड्यांबरोबर खेळू लागला, तसे इतर मित्र त्याला चिडवायला लागले. काय रे, नको खेळूस आमच्यात तू. का बरे? बिन बापाचा पोरगा तू आमच्यात खेळू नकोस. हे डक्कनला आवडलं नाही आणि तो रडत रडत घरी आला आणि विचारू लागला, आई, माझे बाबा कुठे आहेत ग? माझे बाबा कुठे गेले? आता तिला माहिती होतं कधी ना कधी हा प्रश्न विचारणार आणि मला काही ना काहीतरी उत्तर द्यावं लागणार. आता त्या काळी आपल्यासारखे काही फोन नव्हते की फोन करून विचारलं कधी येत आहे. बरं, व्हॉट्सअप काही व्हिडिओ कॉल वगैरे काही सोय नव्हती. काहीच माहित नाही कधी येणार. आणि म्हणून तिने मुलाचं सांत्वन केलं की बाबा ना तुझे नक्की येतील, काळजी करू नकोस. काय माहितीये का, तुझ्या बाबांना एका ज्योतिषाने सांगितलंय की तू 16 वर्षाचा होईपर्यंत तुम्ही तुमच्या मुलाचं मुख पुत्रमुख बघू नका. म्हणून तुझे बाबा तुझ्यापासून दूर आहेत, पण ते नक्की येतील ना, काळजी करू नकोस. पण तरी याच्या मनामध्ये विचार आहेत, माझे बाबा कुठे असतील, काय करत असतील. आणि आई सांगतीये, बाळा, तुझे बाबा फार मोठे शिल्पकार आहेत, वास्तुकलाकार आहेत. ते त्यांची कला अत्यंत मनापासून करतात, त्यामध्ये जीव ओतून करतात. म्हणून इथे आपल्या उदरनिर्वाह चालावा कामासाठीच म्हणून ते बाहेर गेले. तू काळजी करू नको, नक्की ते आपल्याकडे येतील. अशी ती त्या डक्कणाला समजवत राहायची. पण या डक्कनच्या मनामध्ये विचार येतोय, कधी येतील माझे बाबा, कधी येतील बरं माझे बाबा. आणि जसजसा हा मोठा व्हायला लागला, तसं आपण जसं म्हणतो की गवयाचं पोर हे सुरात गातं, तसं त्याच्यातही ती उपजत कला होतीच. म्हणून आता एक दगड घेऊन यावा. बरोबर घरामध्ये तर ती आयुध होतीच आणि आपणही काही आपली कला त्या दगडामध्ये घडवत राहिली. हळूहळू तोही आता त्यामध्ये पारंगत व्हायला लागला. इकडे जखणाचार्य इकडून निमंत्रण आलं, तिकडून निमंत्रण आलं, तिकडे जाऊन आपली आपली ती मूर्ती कला सादर करतायत, अनेक मंदिरं घडवतायत, अनेक मूर्ती घडवत राहतायत. आणि आता या डक्कणाने एक दिवस ठरवलं, आता मी कळत्या वयाचा झालोय, आता मोठा झालोय. आणि तो एक दिवस आईला म्हणाला की आई, आता मी असं करतो, मी आता बाबांना शोधून आणतो. अनेक ठिकाणी विचारत जातो, माग काढत जातो. आपल्या बाबांची कीर्ती आहेच ना, नावाने ओळखूनच सगळेजण बाबांना. मग कुणीतरी बघितलं असेलच की ग, कुठेतरी असतीलच ते काम करत. मी जातो आणि त्यांना घेऊन येतो. आई ती म्हणाली, ठीक आहे, आता तो मोठ्या कळत्या वयाचा झाला होता, जा बाबा तू बघ मिळतायत का तुझे वडील, आणि ये बरोबर घेऊन त्यांना, मी सुद्धा त्यांची वाट बघते. डक्कन निघाला आणि अनेक ठिकाणी बघत पुढे जात होता. थोडंसं आईने सांगितल्यावरनं कळत होतं की हे आपल्या वडिलांनी जी काही कला घडवली असेल त्याचा माग काढत होता. अनेक मंदिरांमध्ये जात होता, त्या मंदिराकडे बघत होता, मूर्तीकडे बघत होता. ही माझ्या बाबांनी तर घडवली नसेल ना, इथे असतील का माझे बाबा? कुठे मंदिराचं काम चाललं असेल, मूर्तीचं काम चाललं असेल, तिथे जावं, धावत जाऊन तिथे डोकावून बघावं बाबा आहेत का. पण पदरी निराशाच येत होती. आणि असा शोधत अनेक लोकांना विचारत होता. अनेक जणांनी सांगावं, हो आम्ही नाव ऐकलं तर आहे, काही दिवसांपूर्वी ते इथेच होते, पण आता कुठे असतील काही सांगता येत नाही. तसा विचारत खूप दूर निघून आला आणि निराश होऊन सहज एका अरण्यामध्ये गेला. अरण्यामध्ये आला आणि एका वृक्षात
वृक्षाच्या मुळाशी बसला. मन हताश झालंय, निराश झालंय. कुठे असतील माझे बाबा? काही सापडत नव्हते. पदरात निराशाच येत होती. आशेचा काही किरण दिसतच नव्हता. त्या विचारांमध्ये आहे आणि सहज त्यालाही आता नावलौकिक मिळायला लागला होता. तोही पारंगत व्हायला लागला होता. लोक त्याचीही वाहवा करत होती. म्हणून त्यांनी दिलेलं काम करावं, पण मनात विचार, बाबा कुठे, परत शोध घ्यावा. असा त्या एका अरण्यात आला आणि विचार करत एका झाडाशी बसला. जवळच असलेला एक दगड घेतला आणि काही आपलं काम त्यामध्ये सुरू केलं. जसा ते काम करायला लागला तसा मागून कुठून तरी काहीतरी फोडण्याचा आवाज येऊ लागला. झटकन मागे वळून बघितलं तर एक अत्यंत आता वृद्ध व्हायला आलेले गृहस्थ बसले आणि ते त्या दगडाला फोडण्याचं काम करतात. ते बघितलं मात्र आणि तो धावत धावत त्यांच्या जवळ गेला आणि त्यांना सांगितलं, आपण कुठल्याही व्यक्तीला मारतो तशी मनामध्ये त्याची बाबा हीच भावना होती आणि म्हणून त्यांनी हाक मारली, अहो बाबा, तुम्ही हे काय करताय? त्या माणसाने वर बघितलं. एक तरुण वयात आलेला मुलगा, तरुण असा मुलगा. तो म्हणला, काही नाही, मला माझी कला सादर करायची आहे म्हणून हा दगड फोडतोय. म्हणजे माझी मी कला घडवू शकतो, मूर्ती घडवू शकतो. आणि डक्कन म्हणला, काही उपयोग नाही बाबा. हो का म्हणे? अहो, हा दगड ठिसूळ आहे. तुम्ही जर त्याच्यावर आणखी घाव घातले तर तो फुटून जाईल. तो गृहस्थ म्हणतो, असं करचं? इतक्या वर्षांचा मला अनुभव आहे, असं होणार नाही. थांब, बघ म्हणे, मी घडवतो मूर्ती. तो डक्कन सांगतोय, अहो नाही, तो ठिसूळ दगड आहे, तो लगेच फुटून जाईल. आणि या गृहस्थाने सांगितलं, बर, असं जर झालं ना, हा दगड मी काम करता करता भंग पावला तर काय करेन? मी माझे दोन्ही हात तोडून टाकेन. बघा, हे सांगितलं म्हणजे ज्याने मी माझी कला पुन्हा कधीच सादर करणार नाही. ते त्या दक्कडालाही नको होतं, पण ते घडलंच. ती कला करता करता तो दगड भंग पावला. त्या गृहस्थाने दक्कडाकडे बघितलं मात्र आणि शिवनाम घेत घेत खरोखर आपल्या वचनाप्रमाणे आपले हात त्याच आयुधाने छाटून टाकले. हे डक्कडाने बघितलं, धावत धावत जाऊन कुठून तरी पट्टी आणली, हातांवर बांधली आणि विचारलं, तुम्ही कोण, कुठले? तेही हताश झाले होते. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या आणि त्यांनी सांगावं, काही अनेक वर्षांपूर्वी मी तुझ्यासारखाच थोडा तुझ्याहून मोठा होतो आणि मी माझ्या पत्नीला सोडून आलो होतो. आता मला काही आठवत नाही, कसं पुन्हा परत जावं. पण कामासाठी मी तिला सोडून आलो, विसरून गेलो तिला. माझ्या कामामध्येच दंग राहिलो. त्यांनी विचारलं, तू कोण रे? आणि डक्कडाने सांगावं, मीही माझ्या बाबांच्या शोधात निघालोय. माझीही आई घरी एकटीच आहे. मी लहानपणापासून आईला विचारतोय, माझे बाबा कुठे आहेत? आणि माझी आई सांगायची, बाबा मोठे शिल्पकार आहेत, वास्तुकलाकार आहेत. ते बाहेर गेले, कामासाठी येतीलच. डक्कडाने हे सांगितलं आणि दोघांना खुणगाठ पटली. ते गृहस्थ म्हणजे जखणच होते आणि त्यांना कळलं, अरे हा तर आपलाच मुलगा आहे. त्यांना तेही माहिती नव्हतं की माझी पत्नी तेव्हा तिला दिवस गेले होते. आपल्या मुलाला जवळ घ्यावंसं वाटतंय, पण घेणार कसं? हात तर तुटले होते. अश्रुधारा वाहतच होत्या डोळ्यातनं, पण डक्कडाने मात्र घट्ट मिठी मारली आणि दोघं पिता पुत्र घरी आले. त्या पत्नीलाही जखणांचा आनंद झाला आणि तिने सुद्धा भगवान शिवशंकरांची आराधना केली होती. तिलाही आनंद झाला की आपले पती
गोकर्णवासियांनी त्याचा भाव बघून इतके वर्ष केलेले नामसाधनेने शंकर प्रसन्न झाले होते आणि स्वप्नामध्ये सांगितलं होतं की तुला काम करायचंय ना, ये मग परिवाराला घेऊन माझ्याकडे. कुठे? तर गोकर्ण महाबळेश्वरला मी उघड्यावर आहे, मला छप्पर हवंय, येतोस का परिवाराला घेऊन? जखणांनी हे सांगितलं आणि सपरिवारासह गोकर्ण महाबळेश्वरला. आता जसं स्वतःला तर हात नाहीये म्हणून वडिलांनी मुलाला सांगावं आणि तसं डक्कन त्या मंदिराचं काम पूर्ण करतो. काही महिने लोटले आणि ते मंदिर पूर्ण होत आलं. पण डक्कणाची इच्छा अशी होती की बाबा, मी मंदिर तुम्ही सांगितल्याप्रमाणे पूर्ण तर केलंय, पण माझी अशी इच्छा आहे की कळसाचं काम मात्र तुम्हीच करावं. जखणाला पण वाटत होतं की कळसाचं काम माझ्या हातून घडावं, पण घडणार कसं? हात तर नव्हते. बाबा, तरीही तुम्ही प्रयत्न करावं. तसाच चढला कळसावर, वर चढला आणि कळस बनवायला सुरुवात केली. मुखामध्ये शिवनाम सतत आहेच. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हे मुखामध्ये नाम आहे. आणि असं करता करता चमत्कार झाला असा की चक्क कळस करताना जखणांना पुन्हा हात फुटले. भगवान शिवशंकरांच्या कृपेने हे साध्य झालं आणि सगळ्यांनी भगवान शिवशंकरांचा जय जयकार केला. मग हे कशामुळे झालं? या कथा कशासाठी सांगायच्या? आता काही जण प्रश्न असा विचारतात की खरंच असे कधी घडतं का हो? शास्त्राप्रमाणे जर आपण म्हणलं तर आता आपल्या शास्त्रानुरूप आपल्याला खोटे हात बसवता येतात. तो एक विचार आपण करू शकतो. पण तात्विक चर्चेमध्ये न पडता आपण विचार कशापासून करायचा? समर्थ सांगतात मनापासून विचार करायचा. म्हणून त्या भावाने विचार करायचा आणि त्यातलं तात्पर्य लक्षात घ्यायचं की हे कशामुळे घडलं. भगवान शिवशंकर प्रसन्न कशामुळे झाले? तर त्यांचं शिवनाम सतत मुखामध्ये होतं. त्या शिवनामाने ते सतत त्यांच्यावर प्रसन्न झाले. म्हणून अशी ही कथा की ज्यामध्ये कथेचा भाग जरी कमी असला किंवा कथा ही आपल्याला पूर्ण वाटली नसली तरी सुद्धा तात्पर्य यातून काय घ्यायचं की भगवान शिवशंकरांच्या नाम साधनेने, भगवान शिवशंकरांच्या नामाने हे त्यांना श्रेष्ठत्व प्राप्त झालं आणि कळसाचं काम जखणांनी पूर्ण केलं. हे नामाची शक्ती आहे, नाम गजराची शक्ती आहे. अहो येता जाता असं म्हणताना खरोखर सतत अहो येता जाता हे नाम त्यांच्या मुखामध्ये होतं. कुठलीही कला करताना, कुठलीही शिल्प घडवताना, मंदिर घडवताना मुखामध्ये सतत शिवशंकरांचं नामस्मरण आहे, शिवशंकरांचा जप आहे. आणि म्हणून शंकरांनी ती कृपा केली की त्यांना ते गमावलेले हात परत दिले आणि कळसाचं काम त्यांनी पूर्ण केलं. असा हा भाव लक्षात ठेवायचा, कारण देव भावाचा भुकेला आहे. असे अनेक कथा असतात अशा की ज्या आपल्याला आपण ऐकतो, आपण त्याचा विचार विज्ञानाच्या दृष्टीने करायला जातो, पण कधी कधी विज्ञानापेक्षा भाव महत्वाचा असतो. आणि म्हणून तो भाव त्या ठिकाणी ठेवावा आणि त्यातनं आपल्याला जे घ्यायचंय ते सार घ्यायचं. यातनं आपल्याला कळणार काय, कळलेलं काय आहे गोष्टीमधनं, तात्पर्य काय आहे. जसं आपण लहान मुलाला उपदेश करताना किंवा सांगताना तू असं कर असं सांगत नाही, ते गोष्टींमार्फत सांगतो. पंचतंत्रामध्ये अनेक छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्यात आणि मग त्यातनं तात्पर्य सांगितलं. मराठीत सांगायचं झालं तर मॉरल ऑफ द स्टोरी, त्यातनं ते तात्पर्य सांगितलेलं आहे. मग या तात्पर्य हे कथांमधनं अधिक कळतं
त्याचप्रमाणे असं शिवनामामध्ये आपण नित्य रत राहूयात. शिवा शंकरांची सगुण पूजा करूच यात. जसं पूर्वरंगामध्ये आपल्याला सांगितलं की नमक चमक अभिषेक आहे, साधू संग आहे, मृदुंग वादन आहे, या सर्व गोष्टींनी त्यांची सगुण पूजा करूयात. पण हे सगळं करताना मुखामध्ये शिवशंकरांचं नाम असू द्या, हे सर्वात महत्वाचं आहे. आणि असं जर असेल तर काय होणार आहे? जसा कमळाच्या ठिकाणी तो भृंग भ्रमर कायम तिथेच रममाण असतो, रत असतो, तिथेच तो घुटमळत असतो, तिथेच तो भृंग भ्रमर असतो, भ्रमण करत असतो. तसं आपलं मन हे कुठेही आपण असू, कुठलीही क्रिया करत असू, सुखात असू दुःखात असू, तरी सुद्धा ते कुठे असेल? नित्य शिवशंकरांच्या ठिकाणी रत असेल, शिवचरण रूपी कमलांशी रत असेल. म्हणून असं भ्रमरासारखं व्हावं आणि त्या मनाने शिवचरण कमलाशी नित्य रत असावं, हाच आपल्याला संदेश देतात. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, महाशिवरात्रीच्या कथेमध्ये सुद्धा आपण कथा सांगितली नाही, पण त्याचं तात्पर्य हेच आहे की त्या पारध्याने नकळत का होईना त्याच्याकडून शिवनाम घेतलं गेलं आणि त्याला खरोखर आवश्यकता तो आला होता उद्देशाने याच की शिकार मिळावी. त्याच्या मनामध्ये शिवनाम होतं का? नाही. कशासाठी आला होता? तर त्या शिवनामाची टिंगलटवाळी करत आला होता. काय लोक म्हणे या शिव मंदिरातील उपास करतात, इथे खायला आम्हाला काही मिळत नाही असं म्हणून आला होता. आणि अरण्यात टिंगळ करण्यासाठी ते शिवनाम मुखाने घेत घेत गेला होता. झाडावर चढला, शिकार शोधतोय आणि नकळत ती बिल्वदलं आपोआप खाली असलेल्या स्वयंभू शिवलिंगावर पडत होती. हे नामाचं महत्व आहे. उद्धार झालाच ना त्याचा. तसं सर्व कथांचं सार आपल्याला पूर्वरंगामध्ये जो सांगितलेला उपदेश आहे तो सांगण्यासाठीच घ्यायचा आहे. म्हणून ज्याप्रमाणे जखणांचा उद्धार झाला, त्या व्याधाचा उद्धार झाला. कशामुळे झालं? तर या शिवशंकरांच्या नामामुळे झालं. म्हणून आपणही त्या शिवचरण रूपी कमलाशी नित्य रममाण व्हावं, रत व्हावं. हेच निरूपणाच्या अभंगामध्ये समर्थ रामदास स्वामी तुम्हा आम्हाला सांगतात. याप्रमाणे आपण समर्थ रामदास स्वामी म्हणजे दासनवमीचाही उल्लेख केला, शिवजयंती येणाऱ्या म्हणून आपल्या शिवरायांचाही उल्लेख केला आणि आज शंभो शंकराचा तर उल्लेख केला. असं आपण त्रिसूत्री या ठिकाणी बांधली. असं आपलं मन त्या शिवचरणांशी, शिवचरण रूपी कमलाशी रत ठेवावं आणि जीवन आनंदाचं करावं, संसार सुखाचा करावा. आनंदे भरीन तिन्ही लोक, असं कल्याण शिव आपलंही व्हावं. हेच निरूपणाच्या अभंगामध्ये सांगताना समर्थ रामदास स्वामी तुम्हा मला हेच सांगतात. शिवपद कमली भृंग प्रेमना, शिवपद कमली भृंग प्रेमना, शिवपद कमली भृंग
मागणं मागूया. तुझी दान